मराठी कथा लग्नगाठ. विश्वास आत्मविश्वास जोडी लग्नगाठ रेखा. एका मिलिटरी मॅनची मुलगी वडिलांचे पोस्टिंग झाले की ते त्या ठिकाणी सहकुटुंब राहत असत. विंचवाच्या बिहारडासारखा सगळीकडे फिरावं लागत असे रेवाच्या वडिलांना. मिलिटरीची लोक तशी दांडगी, खाणं पिणं भरपूर, तसाच व्यायाम असायचा. घोडसवारी, गोल्फ, सायकलिंग, पोहणं, कशाची म्हणजे कशाची कमी नाही, हे सतत चालायचं. मोठ्या हुद्द्यावरती मंडळी काही कारण असलं की खाणं पिणं असायचंच. पण रेवा आता कॉलेजला जात असल्याने तिला हे खाणं पिलेलं आवडायचे नाही. पिल्यावर कोणाला शुद्ध राहत नसे आणि तेच तिला आवडत नसे. कोणी कोणाच्या गळ्यात पडत असे, कोणी काही बोलत असे. अगदी त्याच्या बायका सुद्धा तोकडे कपडे घालून पार्टीला येत असत. प्रत्येक बाई मेकअप लेप थापून आपण किती सुंदर आहे याचं प्रदर्शन करत असे. रेवा खूप हुशार आणि दिसायला सुरेख होती, मात्र तिला या सगळ्यात अजिबात रस नव्हता. मात्र ती जितकी हुशार तितकीच चपळ आणि खिलाडू वृत्तीची होती. रेवांची आई सुद्धा वडिलांसोबत पार्टीला जात असे. एक दिवस तिच्या वडिलांच्या मेजर साहेबांच्या घरी त्यांच्या मुलाच्या मानसाच्या वाढदिवसाची पार्टी होती. मानस अमेरिकेत असे. वाढदिवसाच्या निमित्ताने तो घरी आला होता आणि म्हणूनच मोठी पार्टी ठेवण्यात आली होती. मानस हुशार होता आणि मॅच्युअरही होता. सर्वांना बोलवल्यामुळे रेवालाही जावे लागणार होते. ती अगदी साधेपणाने तयार झाली. बाकीच्या मुली वेस्टर्न कपड्यात नटल्या होत्या. रेवा सर्वातच वेगळी आणि उठून दिसत होती. पार्टी सुरू झाली. सगळे खाण्यात पिण्यात गुंग झाले होते. रेवा ही एका कोपऱ्यात बसून सगळे पाहत होती. तेवढ्यात एक सुभेदार रेवाजवळ आला. त्याने खूप ड्रिंक घेतले होते आणि आता त्याला स्वतःला सावरताही येत नव्हते. त्याने रेवाच्या पाठीला विचित्र स्पर्श केला. अशा अचानक झालेल्या स्पर्शाने रेवा एखाद्या काट टाकलेल्या नागिनीप्रमाणे सळसळता जागेवरून उठली आणि लांब झाली. तसा सुभेदार पुन्हा तिच्याकडे बघून हातवारे करून तिला जवळ बोलू लागला. रेवा मनातून पुरती घाबरली होती, पण काय करावे या विचारात असतानाच तिच्या पुढे कोणीतरी भिंतीसारखे उभे राहिले होते हे तिच्या ध्यानात आले. ती थोडीशी सावरली. तो मानस होता. मानसने त्या सुभेदाराला लांब नेले आणि तो रेवाकडे परत आला. मानसने तिला पाणी दिले आणि शांत केलं. ती अशा अनामिक स्पर्शाने हादरून गेली होती. मानसने घडलेला प्रसंग दुरून पाहिला होता. त्याला रेवाची अवस्था समजत होती. तो रेवाला धीर देत होता. लवकरच रेवा, आई, बाबा घरी गेले. घडलेला प्रसंग आईला सांगावा का असे झाले. रेवाला सतत वाटत होते, पण ती मनातून खूप घाबरली होती. रात्र कशीबशी निघून गेली. सकाळीच घराची बेल वाजली. आई बाबांनी ड्रिंक घेतले असल्याने अजूनही ते उठले नव्हते, तर रेवा रात्रभर झोपलीच नव्हती. रेवाने दरवाजा उघडला तर समोर मानस उभा होता. मानस आत आला. त्याने घराची विचारपूस केली आणि लागलीच मुद्द्याला हात घातला. तो म्हणाला, रेवा, तू माझ्याशी लग्न करशील का? अचानक अशा प्रश्नाने तिच्या डोक्यात पुन्हा काहूर माजले होते. काल घडलेला प्रसंग डोळ्यासमोर जात नव्हता आणि आज काय, हे विचार करून ती पुरती भानावर नव्हती. मानस बोलता झाला, कालचा प्रकार मी पाहिला रेवा. अगं, या जगात मी सुद्धा कधी काळी तुझ्यासारखाच वागत होतो, पण याच लोकात माझ्यासोबतही असेच घडले आहे आणि म्हणून मी इथून बाहेर पडलो आणि प्रदेशात शिकायला गेलो. मात्र तिकडे हे प्रकार राजरोसपणे चालतात ग. ती लोक घाबरत नाही. रेवा फक्त ऐकत होती. तुला पाहताना मला तुझ्यात मी दिसलो. मला तुला गमवायचं नाही. तुलाही यातून बाहेर काढायचंय. तू खूप चांगली आहेस. तुला या जगाला तोंड देता आलं पाहिजे आणि शिकवीन हे सारं तुला. रेवा तरी शांतच होती. तिला आता थोडं हलकं वाटू लागलं होतं. ती मानसला काहीच बोलली नाही. मानसनेही तिला कसलाच फोर्स केला नाही. हळूहळू मानसचं येणं वाढलं होतं. रेवा आता त्याच्या सोबत नॉर्मल बोलू लागली होती.
मानसबद्दल तिचं मत आता चांगले बनू लागले होते. त्याचा वाढलेला वावर घरच्यांनाही आवडू लागला होता. पण महिना उलटून गेला आणि मानसचा परत जायचा दिवस जवळ येऊ लागला. अशातच मानस आणि रेवाची कुटुंबानं बाहेर ट्रॅकिंगला जायचा प्लॅन केला. सगळेच तयार झाले. तयारी झाली सगळे निघाले. मॅप घेऊन सगळे चालू लागले. सगळ्यांनी एका ठिकाणी भेटायचे ठरवले. पण रेवा रस्ता चुकली. घनदाट झाडी असल्यामुळे ती काहीशी घाबरली. किड्यांचे आवाज किरकिरत होते. तिच्या जवळचे पाणीही संपले होते. आता काय करावं तिला समजत नव्हते. पण पुन्हा एकदा मानसने तिला शोधून काढत तिचा आत्मविश्वास वाढला होता. घाबरलेली रेवा मानसला पाहून सुकावली. रेवा आता मानसावर विश्वास ठेवू लागली होती. मानसने ट्रॅकिंग केल्यावर त्याचा परत जायचा दिवस सर्वांना सांगितला. मग मात्र रेवा थोडी मलूल झाली. आजवर झालेला सर्व घडामोडी ती आठवू लागली. तिला मानसने केलेल्या गोष्टी आठवू लागल्या. तिची चलबिचल वाढली. मानसला तिने एक दिवस कोणी नसताना घरी बोलावले आणि तिच्या भावनांना मोकळे केले. मानसनेही मग एक पाऊल पुढे टाकले आणि घरात आपल्या प्रेमाची कबुली देत लग्नाचा प्रस्ताव रेवाच्या घरी ठेवला. मानसचा स्वभाव सर्वांना आपलेसा वाटणारा असल्याने दोन्ही घरात होकार आला आणि रेवा मानसची लग्नगाठ बांधली गेली.